तर युद्धानंतरच्या परिस्थितीसाठी महाराष्ट्र सुद्धा सज्ज आहे। मुख्य सचिवांनी या संदर्भातली एक महत्त्वाची बैठक देखील बोलावली आहे। युद्धानंतरच्या स्थितीसाठी महाराष्ट्र पूर्णपणे तयार असल्याचं सचिवांनी म्हटलं आहे। राज्याच्या मुख्य सचिवांनी या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे। मुख्य सचिव सुजाता सैनी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावण्यात आली। युद्धानंतर जी स्थिती निर्माण होईल त्यासाठी महाराष्ट्र राज्य हे पूर्णपणे सज्ज असल्याचं राज्याच्या मुख्य सचिवांनी म्हटलं आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। मनोज, अत्यंत महत्त्वाची बातमी आपण प्रेक्षकांसाठी देतो आहोत। युद्धानंतरच्या जी काही स्थिती निर्माण होईल त्या स्थितीसाठी महाराष्ट्र राज्य सज्ज आहे असं मुख्य सचिव जे आहेत राज्याच्या त्यांनीच म्हटलंय आणि त्याकरता एक महत्त्वाची बैठक देखील त्यांनी बोलावली आहे। अधिक काय माहिती आहे? नक्कीच आपण पाहिलं तर जम्मू काश्मीर पेहलगाम येथे जो हल्ला झाला त्यानंतर काल मध्यरात्री 1:30च्या सुमारास आपण पाहिलं भारताने देखील पाकिस्तानवरती हल्ला केला। दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणी हल्ला केला आणि त्यानंतर आपण पाहिलं युद्धानंतरच्या परिस्थिती महाराष्ट्र सज्ज आहे आणि यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी तातडीची बैठक देखील बोलावलेली आहे आणि या मुख्य सचिव सुजाता सैनी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू असून आपण पाहिलं सर्व महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच प्रमुख बैठक यासाठी उपस्थित असणार आहे। त्याच्या मुख्य सचिव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सूचना देखील देणार आहेत। त्यामुळे महत्त्वाची बैठक मानली जाते आणि या बैठकीतून आपण पाहिलं तर निर्णय देखील घेतले जाणार आहे। तसेच आपण पाहिलं तर कशा प्रकारे याबद्दल आपण अजून काही निर्णय घेऊ शकतो याबद्दल बैठकीत महत्त्व दिलं जात आहे। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी। तर सिंधुदुर्गमध्ये देखील महत्त्वाच्या भागामध्ये रंगीत तालीम झालेली आहे। यावेळी नागरिकांनी आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं याबाबतची प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आलेली आहेत। सागरी क्षेत्रामध्ये वेंगुर्ले, मालवण, देवगड या ठिकाणी देखील ही प्रात्यक्षिक घेण्यात आलेली आहेत। आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी मालवण या ठिकाणाहून या सगळ्या घटनांचा आढावा देखील घेतलाय, तोही देखील आपण पाहणार आहोत। वेंगुर्ले, मालवण, देवगड या ठिकाणी मॉक ड्रिल झालाय। आपण पाहतोय जसं मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये हे युद्धसज्जता चाचणी झालेली आहे त्याच पद्धतीच्या या सगळ्या चाचण्या ज्या आहेत या वेंगुर्ले, मालवण, देवगड या संपूर्ण परिसरामध्ये झालाय। हा जो कोकण किनारपट्टीचा भाग आहे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग मानला जातो। या ठिकाणाहून सुद्धा दहशतवादी हल्ले होऊ शकतात आणि याची पूर्ण कल्पना असल्यामुळे प्रशासन या संपूर्ण कोस्टल एरियामध्ये ज्याला आपण सागरी किनारपट्टी म्हणतो या संपूर्ण सागरी किनारपट्टीवरती आवश्यक असणारी दक्षता घेताना आपल्याला दिसत आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी देखील युद्धसज्जता चाचणी झालेली आहे। मुंबईमध्ये सैन्याकडून युद्धसज्जतेची ही चाचणी होती। मुंबईमध्ये क्रॉस मैदानामध्ये मॉकड्रिल झालेला आहे आणि संपूर्ण माहिती जी आहे ती नागरिकांपर्यंत कशी पोहोचेल, विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचेल या संदर्भातली दक्षता घेण्यात आलेली आहे।